घरी नाही जायचंय. मी सांगते तिथे न्याल प्लीज. हॅलो. हॅलो आई. कशी आहेस तू? समीर, अरे मी बरी आहे. म्हणजे हे ऑपरेशन झालं ना तेव्हापासून मला खूप बरं वाटायला लागलंय. आई, अश्विनीच्या मार्फत मी तुला जे पैसे पाठवले ते मिळाले ना? हो, मिळाले. माझ्या खात्यात भरले सुद्धा. अरे अशू, करते सगळं व्यवस्थित. तू गेल्यानंतर काय रे, आमचाच दोघींचा आधार आहे ना एकमेकींना. बरं मला सांग, तुझं कसं चाललंय? हॅलो समीर. हां. अगं आई, नोकरी गेली आहे माझी. अगो बाई, मग? नाही म्हणजे मी दुसरी शोधायचा प्रयत्न करतोय, पण म्हणजे त्याचं थोडं टेन्शन आहे. समीर, म्हणजे आता अभ्यास अर्धवटच सोडून परत यायला लागणार का रे? नाही नाही आई, तसं नाहीये. दुसरी नोकरी मिळेल ना मला. मी प्रयत्न करतोय, मला मिळेल. आणि अभ्यास व्यवस्थित करतोय मी. खर्चाला पैसे थोडे कमी पडत आहेत एवढंच. समीर, आई अगं, होईल काहीतरी. आणि काटकसरीची सवय आहे ना मला. एवढ्या जिद्दीने इथपर्यंत आलोय, असाच कसा अर्धवट सोडून परत येईन? आता अगदी बरोबर बोललास बघ. हे बघ बाळा, तुला जेव्हा खचल्यासारखं वाटेल ना तेव्हा तेव्हा आम्हाला फोन करत जा. अरे आपल्या माणसाचा नुसता आवाज ऐकला ना तरी आधार वाटतो बघ. आई, ठेवू आता फोन? आणि हे बघ, मनात निराशेचे विचार अजिबात आणायचे नाहीत. समीर, जेव्हा हरल्यासारखं वाटतं तरी सुद्धा माणूस न डगमगता उभा राहतो ना, तेव्हाच अर्धी लढाई जिंकल्यासारखी असते. हो हो आई, सांभाळ स्वतःला. मी ठेवतो आता फोन. आणि तुला जर काही लागलं, आशूला फोन कर. करेक्ट. बाय. हे काय करतेय मी? दुष्यंतला भेटण्याचा मोह आवरायला हवा ना मला. इतक्या निर्धाराने दादाच्या घराकडे पाठ फिरवली, वहिनीचा रोष ओढवून घेतला. मग आत्ताच मला का दुष्यंतला पाहावंसं वाटतंय? त्याच्यात सारखं एक कौतुक माझ्याही पोटात. नाही नाही, मला माझं मन आवरायला हवं. कितीही जपून ठेवलं तरी आज ना उद्या हे कौतुक जगासमोर येणार आहे. ते दिसायला लागल्यावर कसा सामना करू शकेन मी दादा बहिणीचा? काय सांगेन त्यांना? नको, मनाला भलता जाळा नको लागायला. तो नंतर सोडवणं जवळ जाईल. दुष्यंत, तुझ्याच सारख्या एका निष्पाप बाळाला जपण्यासाठी त्याला घेऊन मी तुझ्या दारातून माघारी फिरते. मला माफ कर.
हाय. हाय. कसं झालं इंटरव्ह्यू? असं झाला पण जॉब नाही मिळणार मला. म्हणजे काय नाही रे, खूप मोठमोठे रेफरन्सेस घेऊन कॅन्डिडेट आले होते तिथे. त्यामुळे ऑब्विसली माझा पत्ता कट. रोहन, सध्या माझा पत्ता कट होण्याचेच दिवस सुरू आहेत. किती अगं छू म्हटल्याबरोबर जॉब मिळण्याचा बूम होता संपलाय अगं. थोडे तरी प्रयत्न करावे लागणार आहेत की नाही? लगेच पत्ता कट होण्याचे दिवस वगैरे आले त्या कन्क्लुजनला काय येतेस तू पण? रोहन, मी खोटं नाही बोलत आहे, खरं तेच सांगते अरे. सिरियसली यार. अदिती शिफॉनची साडी, नमिता प्रधान, तिने माझा पत्ता कट केला. तिच्या नादाला लागून मी माझा जॉब सोडला आणि स्वतःचा पत्ता स्वतःच कट केला. पण 2 ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले, तिथेही तसंच रे. पलाशला सांगितलं माझ्या कामाचं बघ. त्या बिचाऱ्याचा मुलगा बेपत्ता झाला. मुलगा सापडला रे त्याचा. फायनली माझं काम विसरलाच ना. हाय. यू नीड नॉट टू वरी. मैं बिजी हूँ. हाँ हाँ, मैं फ़ोन करूँगा बाद में. बाय स्वीटी. मीर इथे राहायचं म्हणतोय. नाही म्हणजे मला आवडेलच, पण हे सगळं स्ट्रिक्टली सांभाळावं लागेल. बाहेरचं सगळं बाहेरच ठेवण्यासाठी खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. हे पलाश, ए वा, सुरळीच्या वड्या मस्त आहे. झालं ना? मग काय बाबा, मानी स्पेशल केल्यात ना. तुला टीव्ही बघायचा होता ना, तुझी प्लेट घेऊन गेलास तरी चालेल. नाही, मला इकडेच जायचं. बघ मी, तू हे प्ले स्टेशन कनेक्ट कर जा. बरेच दिवसात आपण गेमच नाही खेळलो. हां, आज खेळूया जा. नक्की? अरे नक्की, डन. काय झालं? मी उद्या बोलून घेते त्या साठ्यांशी मिहीरच्या इथल्या ॲडमिशनबद्दल. थोडा वेळ लागेल ॲडजस्ट व्हायला, पण वर्ष निदान वाया नाही जाणार. कारण हॉस्टेलवर परत जायला मिहीर अजिबातच तयार नाहीये. किती जबरदस्ती करणार. शिवाय तूही म्हणाला होतास की मिहीर इथे राहिला तर तुला आवडेल. हां, पण ते इमोशनली. प्रॅक्टिकली यू नो, आपल्या दोघांची प्रोफेशन्स ही अशी आहेत. कामाच्या वेळा फिक्स नाही आहेत आणि आपल्या वेळेवरती आधी हक्क इतरांचा, कारण त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्यासाठी पेशंट्स आणि माझ्यासाठी लाखो करोडोंचे स्टेक्स लागलेले प्रोड्युसर्स. मला असं वाटतं की जर आपण मिहीरला क्वालिटी टाइम देऊ शकत नसू आणि त्याला सतत इतरांवर सोपवावं लागत असेल, तर त्याने हॉस्टेलवरती राहणं बेटर ऑप्शन आहे. तू म्हणतोस ते बरोबर आहे पलाश, पण मिहीरचं वय आणि सेन्सिटिव्हिटी बघता तुमच्या प्रत्यक्ष सहवासाची गरज त्याला जास्त आहे. तुमच्या नुसत्या नजरेसमोर असण्यानेही त्याला खूप सिक्युअर वाटणार आहे. नाहीतर आता जे घडलं त्या पार्श्वभूमीवर तिकडे तो
आणि इकडे आपण दोघेही अस्वस्थ आणि असमाधानी असू. तुमचं म्हणणं मला पटतंय. म्हणजे जर का तो तिकडे असेल तर आम्ही दोघंही खूप चिंतेत असू. ठीक आहे, मग तुझ्या बोलून घे साठ्यांशी. मी जरा मिहिरबरोबर खेळून आलो. हो. साहेब पाणी. बरं, चाय बरोबर काय आणू? ब्रेड बटर आणू, बिस्किट आणू का चिवडा आणू? फक्त चहा आण. फक्त चहा? बरं. साहेब, दुपारी ताई आत्यांचा फोन होता, पण घरात कोणी नव्हतं बघा. काय म्हणाली? काय महत्वाचं बोलायचं होतं म्हणे. अर्जंट फोन करायला सांगितलंय तुम्हाला. हो का? ठीक आहे, मी करतो फोन. आधी तुझ्याशिवाय जगायचं होतं 1 वर्ष, पण त्यासाठी मन तयार व्हायच्या आतच हे सगळं कोसळलं. आता फक्त तू नाही, दादा, वहिनी, आई, सगळ्यांशिवाय जगायचंय मला. मालू दुष्यंतला सुद्धा भेटायचं नाही. सगळ्यांची माया तोडायची आणि या नव्या जीवाला लावायची, आणि तीही नंतर तोडायची. कसं करू मी हे सगळं? तेव्हा त्या सगळ्यातून तावून सुलाखून बाहेर पडण्याची ताकद फक्त तू आणि तोच देऊ शकतोस मला. ताराबाई, ताराबाई, काय झालं अश्विनी ताई? ते माझ्या खोलीत एक बाळकृष्णाची मूर्ती होती, तुम्हाला कुठे दिसली का? म्हणजे आवर्ताना वगैरे सापडली का? नाही, मी आता नाही उचलली. मला चहा देताय ना ताराबाई? वय आणते. अश्विनी,
ती मूर्ती मी आमच्या रूममध्ये ठेवली. पण ती तर मला दिली होती ठेवायला. माहितीये मला. येणाऱ्या बाळाचं प्रतीक म्हणून मानं ती मूर्ती दिली होती. त्यामुळे ती आमच्या जवळच असणं योग्य आहे. कारण येणारं बाळ फक्त आमचं आहे. त्यामुळेच ती मूर्ती आमच्या जवळच असायला हवी. काय आहे, नमिता जरा इमोशनल आहे. बट वी हॅव टू बी प्रॅक्टिकल. येणाऱ्या बाळाचं प्रतीक म्हणून मानं ती मूर्ती दिली होती. त्यामुळे ती आमच्या जवळच असणं योग्य आहे. कारण येणारं बाळ फक्त आमचं आहे. बंधकालचे जिथे बंधन झाले